नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। यामध्ये सहाय्यक, लेखापाल, मॅनेजर यांसारखी महत्त्वपूर्ण पदांचा समावेश असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 1,40,000 पर्यंत पगार दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 32 वर्षांदरम्यान पदानुसार असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये 24 जुलै 2026 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करता येणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नवी मुंबई महाराष्ट्र यांच्यामार्फत ही पदभरती केली जात आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे। महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे आणि महाराष्ट्रातच तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत कायमस्वरूपी जॉब देखील मिळणार आहे। मित्रांनो, विविध पदांची भरती या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत केली जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन 9 जुलै ते 24 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। आता मित्रांनो, नेमकी कोणकोणती ती पदं असणार आहे, प्रत्येक पदाच्या किती जागा असणार आहे, त्यासाठी काय तुमचं वय असायला हवं, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये जे पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर ऑफिसर लँग्वेज, एक जागा असणार आहे आणि यासाठी इंग्लिश विषय घेऊन हिंदी विषयातनं उमेदवारांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांचं वय 32 वर्षाच्या दरम्यान या पदासाठी मागितलेलं आहे। मित्रांनो, या क्वालिफिकेशनसोबतच 1 वर्षाचा अनुभव संबंधित क्षेत्राचा उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे असिस्टंट मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या पदासाठी कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधनं BE, MCA किंवा MBA PGDM झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। मात्र अशा उमेदवारांकडे 1 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे आणि उमेदवारांचं वय 32 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर पुढची जी पदं आहे ही फ्रेशर उमेदवारांसाठी असणार आहे। फ्रेशर उमेदवारांना देखील या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग, त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंटंट, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट, त्यानंतर ज्युनियर असिस्टंट जनरल, या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय 30 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे। आता यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग हे जे पद आहे 8 जागा असणार आहे आणि यासाठी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट विषयातनं उमेदवारांचं MBA असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंटंट या पदासाठी देखील 8 जागा आहे। CA CMA तुम्ही केलेलं आहे आणि 30 वर्षापर्यंत तुमचं वय आहे, तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अर्ज करू शकता। त्यानंतर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, सर्वाधिक 50 जागा या पदासाठी भरल्या जाणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 30 वर्षादरम्यान असणं गरजेचं असणार आहे। ज्या उमेदवारांनी BSc ॲग्रिकल्चर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून केलेलं आहे, अशा उमेदवारांना या पदासाठी नक्कीच अर्ज करता येणार आहे। त्यानंतर ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदासाठी देखील 50 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून BCom झालेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे। त्यानंतर ज्युनियर असिस्टंट जनरल हे शेवटचं जे पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 30 जागा असणार आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी केलेली आहे, तुम्ही फ्रेशर आहात, तुमचं वय 30च्या दरम्यान आहे, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जवळपास या वेगवेगळ्या पोस्टसाठी या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत कायमस्वरूपी अशी पदभरती केली जाणार आहे। यामध्ये प्रत्येक पदासाठी नेमकी काय पगार असणार आहे ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। असिस्टंट मॅनेजर ऑफिसर लँग्वेज आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदांसाठी उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 इतका जबरदस्त स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटंट या पदासाठी 30,000 ते 1,20,000 पर्यंत पगार असणार आहे। तर उरलेली जी पदं आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट अँड जनरल या पदांसाठी उमेदवारांना 22,000 ते 90,000 या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे। मित्रांनो, जॉईन केल्यानंतर सुरुवातीचा 1 वर्ष म्हणजे 12 महिने उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट केंद्र सरकारमार्फत केलं जाणार आहे। मित्रांनो, जॉईन केल्यानंतर मात्र 3 वर्ष कंपनीला
सर्व करणं म्हणजे कमीत कमी जॉब करणं या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे. आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि उमेदवारांचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त पदानुसार 32 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे. मात्र राखीव प्रवर्गातील जी उमेदवार आहे जसं की SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष, तर एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1770 रुपये, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 590 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे. यामध्ये मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ॲप्लिकेशनची लिंक देखील तुम्हाला या ठिकाणी दिली गेलेली आहे. यामध्ये या संकेतस्थळावरती आल्यानंतर रिक्रुटमेंट या टॅबवरती जायचं आहे आणि त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, संपूर्ण डिटेल फिलअप करायची आहे. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती, त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायच्या आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरती वेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे, तर प्रत्येक डॉक्युमेंटची किती साईज असायला हवी याच्या देखील गाईडलाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल 11 एक्झाम सेंटर असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नवी मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पेपर देखील देता येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच एक्झाम या पदासाठी देता येणार आहे. यामध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर जो अर्ज करतेवेळी तुम्ही देणार आहे तो चालूतीत देणं असणं गरजेचं असणार आहे, कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरमार्फत फ्युचरमध्ये तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे. आता या प्रत्येक पदासाठी उमेदवारांची 120 गुणांची आणि 120 प्रश्नांची एक्झाम घेतली जाणार आहे. ऑनलाईन एक्झाम असणार आहे. यामध्ये 5 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.25 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा समावेश असणार आहे, जसे की जनरल इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज आणि विषयाशी संबंधित प्रश्न उमेदवारांना या एक्झामसाठी विचारले जाणार आहे. प्रत्येक पोस्टनुसार काय सिलेबस असणार आहे, कशा पद्धतीने विषय तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केले गेलेले आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या PDF बघू शकता. यासाठी ही PDF देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.